चला मॅच चालू करायची आहे. बॉलिंगसाठी हार्दिक येतात. स्ट्राईक एंडला बॅटर आपण पाहिलं तर यंग बॅकर माझगाव संघ आपला एक प्लेअर पाठवायचा आमच्यापर्यंत. व्ही यंग बॅकर. आज आपल्या समोर आपण पाहिलं तर आमच्या विनंतीला मान देऊन नितेश बॉलिंगसाठी हार्दिक येतात. 8 रन झालेत. पहिला बॉल डॉट, त्यानंतर बाउंड्री, त्यानंतर डॉट, त्यानंतर पुन्हा एकदा बाउंड्री. या बॉलवर देखील आपण पाहिलं तर डॉट बॉल येतोय. इकडे दांडी उडवली गेली. चांगला बॉल पाहायला मिळाला हार्दिक याच्या माध्यमातून. लेग ब्रेक, क्या बात आहे. क्लास बॉल पाहिला गेला. प्रॉपर लेग ब्रेक पाहिला गेला. बॅटर ऋषीला अभिला मात्र इथे जागेवरच थांबवलं. कडक. बॉलिंगसाठी आपण सूरज उपाध्यायच्या हातामध्ये बॉल दिला. 8 रन झालेत. एक विकेट पण गेली आहे. दोन्ही टीम्स आपण पाहिलं तर बॅलन्स चालू आहेत. बॉलिंगसाठी पुन्हा एकदा सूरज. स्ट्राईक एंडला बॅटर अक्षय. या बॉलवर देखील बॅटची एज घेतली गेली आहे. इकडे धावपळ चालू आहे. धडपड चालू आहे. कधी कुठली रन, कधी नॉट आउट, कधी आउट, कधी सिंगल, कधी डबल. दुसरी ओव्हर चालू आहे. रन पाहिले तर 9 रन झालेत आतापर्यंत. 2 बाउंड्रीजनी मात्र कुठेतरी मॅच चांगली आली आहे. बट विशालाने मात्र आता अक्षयला बॅटिंग करावी लागेल. एक रननी मात्र देखील धावफलक पुढे जाईल. उपउपांत्य फेरीची मॅच आहे. जो जिंकेल तो सेमीफायनल खेळ अविनाश मुकेश रॉयल संघासोबत. ती देखील चांगली मॅच पाहायला मिळेल. स्ट्राईक एंडला बॅटर विशाल. या बॉलवर देखील समोर खेळण्याचा प्रयत्न केला गेला. रन तिकडे मात्र सिंगल मिळतीये. प्रथम पारितोषिक तब्बल 55,000 रुपये. द्वितीय क्रमांक 33,000. बेस्ट बॅट्समनसाठी देखील 2,000. बेस्ट बॉलरसाठी 2,000. बेस्ट फिल्डरसाठी 2,000 आहे. प्लेअर ऑफ द सिरीज साठी देखील 3,000 पारितोषिक आहे. आज सतीश शिंदे यांनी संपूर्ण त्याच्या टीमने एक चांगला ऑर्गनाइज केलंय. या बॉलवर देखील थांबून खेळण्याचा प्रयत्न केला गेला. डीप मध्ये बॉल ट्रॅव्हल होईल. या बॉलवर आणि इट इज आउट. चालाकी दाखवली. एक चांगला विकेट तिकडे मिळवली आहे.
अगदी दुसरा व अंतिम दिवस आहे क्रीडा स्पर्धेचा अधिरा स्पोर्ट्स क्लबचा. आपण पाहिलं तर एक चांगलं आयोजन. अधिरा हा संघ गेले कित्येक वर्ष मुंबईत देखील खेळताना पाहिला गेला आणि मुंबईत एक वेगळी चर्चा राहिली गेली या संघाची. अगदी अधिरा स्पोर्ट्स क्लब आज क्रिकेट प्रेमी आहेत आमचे सतीश शिंदे आणि संपूर्ण त्यांचे मित्र परिवार. आज नेहमीच क्रिकेटचं आयोजन दरवर्षीप्रमाणे दुसरं पर्व आहे आणि दुसऱ्या पर्वामध्ये भव्य दिव्याचं आयोजन. निलेश बागुल येतात नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये. डोंबिवलीचे खेळाडू आहेत. आज अधिरा स्पोर्ट्सची टुर्नामेंट खेळायची आहे त्यामुळे आज मुंबईच्या विविध भागातून खेळाडू आले. ठाणे, नवी मुंबई, पनवेल, रायगड विविध भागातून खेळाडू आज इकडे आले खेळण्याकरिता. हा बॉल देखील धीम्या गतीचा बॉल, व्हाईट बॉल. एक्स्ट्रा रनने धावफलक पुढे जाईल. या बॉलवर काय सूरजने एफर्ट दाखवले गेले. तिकडे विशाल थोडे मागे डगमगले. आज आमचे सर्व मित्र परिवार सिंग साहेब देखील या मॅचचा आनंद घेतात. भारतीय जनता पार्टीचे आज नक्कीच आवर्जून उपस्थित राहिले गेले. स्कोर पाहिलं तर 15 रन झाले त्या फलकावरती 2 ओव्हर संपल्यात. पंधरा धावा झाले त्या फलकावरती 2 विकेट गेलेत. बॉलिंगसाठी सुनील येत आहेत. चांगली मॅच जिंकेल तो सेमीफायनल खेळ स्ट्राईक केला निलेश बागुल. चांगले खेळाडू आहेत. डोंबिवली परिसरात देखील खूप चांगलं क्रिकेट खेळतात. आज डोंबिवलीवरून इकडे दाखल झाले. त्या बॉलवर देखील स्वीप खेळण्याचा प्रयत्न केला गेला. क्षेत्ररक्षक आहेत तिकडे. 1 रन मिळेल. तिसरी ओव्हर चालू आहे बॉलिंग सुनील यांची. अंतिम दिवस आहे. काल देखील अगदी एक भव्य दिव्याचा उद्घाटन सोहळा आपण पाहिला गेला. श्रीमती शारदा गणेश शिंदे यांच्या हस्ते मात्र उद्घाटन सोहळा. यावर देखील स्वीप खेळण्याचा प्रयत्न केला गेला. पुन्हा एकदा सिंगल रन मिळेल. 17. क्या बात आहे. क्लास बॉल पाहिला गेला. सुनील यांच्या माध्यमातून बॅट्समनला जागेवरच थांबवलं. अक्षरशः गोल फिरवलं. एक विशेष सन्मान केला जाईल आमच्या क्रीडा स्पर्धेला विनंतीला मान देऊन. भारतीय जनता पार्टीचे आपण पाहिलं तर आज महामंत्री म्हणून देखील उत्तर मध्य मुंबईचे नितेश सिंग साहेबांचा एक विशेष सन्मान केला जाईल या क्रीडा स्पर्धेच्या दरम्यान. सिंग साहेब आपलं देखील आभार आहे. आज आपण उमेश कदम साहेबांना विनंती करेल की नितेश सरांचा एक विशेष सन्मान करायचा आहे आज. धन्यवाद सिंग साहेब, आपण देखील आज या टुर्नामेंटसाठी आलात त्याबद्दल आभार आहे. आणि अधिरा स्पोर्ट्स क्लबच्या माध्यमातून आपलं अगदी मनापासून आभार. थँक्यू सो मच. आज तुम्ही आमच्या या टुर्नामेंटला भेट दिली. इकडे देखील आपण पाहिलं तर बॅक टू बॅक मैदान सोडावं लागेल बॅटरला. चांगली बॉलिंग पाहायला मिळाली गोलंदाज सुनील यांची. बॉक्स आउटच्या रूपामध्ये मात्र मैदान सोडावं लागतं निलेश बागुलला. सिंग साहेबांचं देखील अगदी मनापासून आभार. आज आमच्या क्रीडा स्पर्धेला विशेष करून उपस्थित राहिले. भारतीय जनता पार्टीसाठी देखील खूप चांगलं कार्य करतायत आणि आज विनंतीला मान देऊन आपल्यासाठी इकडे उपस्थित राहिले त्याबद्दल आभार आहे.
न्यू बॅटर तुषार येतं स्ट्राईक एंडला. चांगली ओव्हर टाकली सुनीलने आतापर्यंत 2 रन 1 विकेट मिळवली आहे. क्लास ओव्हर पाहिली गेली पण हा शेवटचा बॉल तेवढाच महत्वाचा आहे. चांगल्या अंदाजामध्ये टाकावा लागेल. हा बॉल देखील समोर खेळण्याचा प्रयत्न केला गेला. तिकडे आपण पाहिलं तर 4 रन मिळतील. शेवटच्या बॉलवर झालेली चुकी मात्र रन पुढे पुन्हा एकदा देऊन जाईल. त्यामुळे सुरुवातीला तुम्ही जे बॉल टाकले त्याला महत्व नाही, बस सातत्याने कसा परफॉर्मन्स करताय. इकडे मिसफील्ड पाहिले गेले, रन मात्र 4 ने पुढे जाईल. गॅपमध्ये एक चांगला फटका पाहिला गेला तिकडे 21. 3 ओव्हर संपल्यात, 21 रन झालेत. अजूनही 6 चेंडूचा खेळ शिल्लक आहे पहिल्या डावातील. शेवटची ओव्हर घेऊन पाहिजे उस्मान आलाय. वी यंग पॅकर माझगाव त्यांच्या विरुद्ध स्वामी समर्थ अशी मॅच चालू आहे. शेवटचे 6 बॉल उस्मानचे खूप महत्वाचे आहेत. विशालला देखील रन करावे लागतील. 31-35 टार्गेट उभा करावा लागेल. यानंतर अविनाश मुकेश रावली संघ आपण तयार राहायचं आहे. सेमीफायनलची मॅच असणार आहे, ती देखील मॅच चांगली होईल. विजेत्या संघासोबत तुम्हाला मात्र ती मॅच खेळावी लागेल. बॉलिंगसाठी पुन्हा एकदा उस्मान. हा बॉल देखील कव्हरला खेळण्याचा प्रयत्न केला गेला. येतो डॉट बॉल. क्या बात आहे. उस्मानचा भन्नाट वेग पाहिला गेला. ही ओव्हर सेफ आली तर मॅच मध्ये अजूनही चुरस निर्माण होईल. त्यामुळे स्वामी समर्थ देखील मॅच सोडणार नाहीयेत. बॉलिंगसाठी पुन्हा एकदा उस्मान आहेत. शेवटचे काही बॉल शिल्लक आहेत पहिल्या डावातील. या बॉलवर देखील समोर खेळले गेलेत. गॅपमध्ये बॉल ट्रॅव्हल होईल. विशालच्या बॅटमधून आपण पाहतो एक देखील फटका. 4 रन मिळतील. जागेवरून स्टँड लीडवर परफेक्ट स्ट्रोक खेळले गेले. बॅटर विशाल कडक. परफेक्ट गॅपमध्ये बॉल ट्रॅव्हल होत असताना मात्र विशालच्या बॅटमधून 4 रन मिळतात. 25. ट्वेंटी 25 रन झाले धपल कवर. ते 3 विकेट माघारी परतले गेलेत. या बॉलवर देखील खोलडप्याचा बॉल त्याला मात्र दिशा देण्याचा प्रयत्न केला गेला. स्ट्राईक एंडला बॅटर तुषार येतात. 26 रन झालेत. अजून एका दुसऱ्या बाउंड्रीची गरज गेल्या. 30 रन झालेत. बॉलिंगसाठी पुन्हा एकदा उस्मान. स्ट्राईक एंडला बॅटर तुषार आहेत. इकडे देखील गॅपमध्ये खेळायचा प्रयत्न केला गेला. या बॉलवर देखील आपण पाहिलं तर 4 रन मिळतात.
टार्गेट आहे 24 बॉलमध्ये. पाहूया दुसऱ्या डावामध्ये देखील बॅटिंग करतील का सूरज उपाध्याय वगैरे. एक चांगली स्टारकास्ट आहे त्यामुळे ती मॅच देखील चांगली रंगेल. सचिन टुकरूल आहेत, दर्शन आहेत. एक बाईकची चावी मिळाली, कोणाची असेल तर कॉमेंट्री बॉक्स मध्ये घेऊन जायची आहे. होंडाची आहे. 3 रन झाले धावफलकावरती. पहिली ओव्हर घेऊन आपण पाहिलं तर हेमंत येतात बॉलिंगसाठी आणि पहिली ओव्हर आतापर्यंत चांगली टाकली आहे. चार रन मोठा डाव पटला करायचा होता. या बॉलवर देखील समोर खेळण्याचा प्रयत्न केला गेला. गॅप मध्ये बॉल ट्रॅव्हल होईल का? तिकडे मिसफील्ड पाहायला मिळते. रन मिळतील 4. चौकार आलाय. अठरा बॉल मध्ये 28 रन करायचे आहेत. 18-28 समीकरण आहे. अठरा बॉल 28 आहेत त्यामुळे 10 रन वरती आहेत. पाहूयात कशा प्रकारे बॉलिंगसाठी विशाल येतात. विशाल जाधव चांगले खेळाडू आहेत. स्ट्राईक एंडला सचिन आहेत. क्षमता आहे सचिनकडे देखील. 18 बॉल 28 देखील या ग्राउंडवर चेस करू शकतात. ओमकार देखील कुठेतरी आपण पाहिलं तर कानमंत्र चालू आहेत. पी यंग पॅकर माझगाव त्यांच्या विरुद्ध श्री स्वामी समर्थ जो जिंकेल तो सेमीफायनल मध्ये जाणार आहे. कोण जिंकणार ही मॅच?
बॉलिंगसाठी पुन्हा एकदा विशाल. या बॉलवर देखील समोर खेळण्याचा प्रयत्न केला गेला. क्षेत्ररक्षक आहेत तिकडे हेमंत होते, बॉल अडवला गेला. इकडे देखील अँगल बनवला गेला. डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न आणि इट इज आउट. बॅटरला मैदान सोडावं लागेल. सचिन टुकरूला मात्र मैदान सोडवते रनआउटच्या रूपामध्ये. सोळा बॉलमध्ये 27 रन करायचे. सूरज उपाध्याय नवीन बॅटर आहेत मैदानाच्या आतमध्ये. मागील मॅच मध्ये देखील एक चांगली कामगिरी राहिली होती. आज सर्व आमचे मान्यवर जम्बू शाह आमचे मेरू डेव्हलपर्सचे आमचे या क्रीडा स्पर्धेला आवर्जून उपस्थित राहिले गेले. काल देखील त्यांच्या हस्ते मात्र आपण पाहिलं गेलं उद्घाटन अगदी उपस्थित राहिले होते. जम्बू शाह आपलं देखील स्वागत आहे. शाह साहेब आज मेरू डेव्हलपर्स या परिसरात एक चांगलं साईट चालू आहे. 26 रन करायचे 15 बॉलमध्ये. स्ट्राईक एंडला दर्शन आहेत. एका दुसरी बाउंड्री ह्या ओव्हरमध्ये येणं महत्वाची आहे. या बॉलवर आपण पाहिलं तर पंचांनी दंडित केलं गेलं. नो बॉल. पुणे विशाल बॉलिंगसाठी. या बॉल देखील फ्लिक केल्या गेल्या गॅप मध्ये. क्या बात आहे. दर्शन कामटेच्या बॅटमधून दर्शनीय स्ट्रोक पाहायला मिळतोय. 4 रनसाठी परफेक्ट. एक अनुभवी खेळाडू आहे. कांगाल लीगचं देखील एक चांगलं क्रिकेट खेळले गेलेत. लेदर बॉल क्रिकेट देखील खूप चांगलं खेळतात आणि परफेक्ट स्ट्रोक खेळत असताना अगदी हलकेसे स्टेप आउट झाले. फ्लिक केलं गेलं तिकडे आणि क्लास टायमिंग होतं. दर्शन कामटे 13 बॉलमध्ये 19 रन करायचे आहेत. हल्ला बॉल केला दर्शनने. अप्रतिम बॅटिंग करतात. 5 बॉलमध्ये 10 रन केलेत. मोठं टार्गेट होतं तिकडे देखील जिद्द सोडलेली नाहीये. हा बॉल देखील कव्हरला खेळण्याचा प्रयत्न केला गेला. अगदी हलक्या हाताने ढकलला गेला तिकडे. 12 बॉलमध्ये 18 रन करायचे. चांगली मॅच रंगेल. दुसऱ्या डावामध्ये सूरज उपाध्याय आणि दर्शन कामटे मॅच सोडत नाहीयेत. मॅच चांगली आहे. कोण जाणारा सेमीफायनल मध्ये श्री स्वामी समर्थ की व्ही यंग पाकर माझगाव. बारा बॉलमध्ये आपण पाहिलं तर 18 धावांची गरज आहे. बॉलिंगसाठी सन्नी धोत्रे येत आहेत. स्ट्राईक एंडला दर्शन आहेत. या बॉलवर देखील फ्लिक करण्याचा प्रयत्न केला गेला. गॅपमध्ये मात्र क्षेत्ररक्षक आहेत तिकडे ओमकार. दुसऱ्या रनचा प्रयत्न केला गेलाय. 2 रन मात्र तिकडे इझिली मिळतील. 11 बॉलमध्ये 16 रन करायचे आहेत. मेरू डेव्हलपर्स आमचे जम्बू शाह देखील या मॅचचा आनंद घेत आहेत. या बॉलवर दांडी उडवली गेले. सन्नी धोत्रे यांचा अनुभव. बॅटरला गोल फिरवलं आणि बॅट्समनला मात्र इथे थांबावं लागेल. दर्शन कामटेची खेळी संपुष्टामध्ये येते. महत्वाची विकेट मैदानाच्या बाहेर जाते. चांगला बॉल पाहायला मिळाला सन्नी धोत्रे यांच्या माध्यमातून.
गुड बॉल. आणि जर हॅट्रिक घेतली सनी धोत्रे यांच्याकडून मात्र तर अरुण चव्हाण डोरा यांच्याकडून मात्र कॅश प्राइज असणार आहे. न्यू बॅटर ऋतिक येत आहेत. 10 बॉलमध्ये 16 करायच्या. 2 वडाळ्याचे बॅटर आहेत. बॉलिंगसाठी सन्नी धोत्रे चेंबूरचे खेळाडू आहेत. अनुभव आहे. पण ही मॅच अजूनही जर रंगवायची आहे, जिंकायची आहे, तर ऋतिक आणि सूरजला मात्र बॅटिंग करावी लागेल. पण ही ओव्हर सेफ आली तर मॅचमध्ये कमबॅक करेल टीम श्री स्वामी समर्थ. त्यांच्या विरुद्ध यंग पॅकर देखील मॅचमध्ये कमबॅक करू शकते. 9 बॉलमध्ये 15 रन करायचे आहेत. बॉलिंगसाठी आपण पाहिलं तर पुन्हा एकदा सन्नी. स्ट्राईक एंडला बॅटर आहे सूरज उपाध्याय. वडाळ्याचे खेळाडू आहेत, आज चर्चेत राहिलेत नेहमीच. या बॉलवर देखील चांगला बॉल पाहिला गेला. सनी यांच्या माध्यमातून एफर्ट दाखवले गेले तिकडे. काय चाललंय, धावाधाव चालू आहे. डिसिजन कळवतील आम्ही तुमच्यापर्यंत. स्ट्राईक एंडला मात्र रिव्ह्यू असणार आहे. नऊ बॉलमध्ये आपण पाहिलं तर 15 रनची गरज असताना कुठेतरी मॅच डगमगते. आमचे मयूर डेव्हलपर्सचे देखील जम्बू शाह देखील मॅचचा आनंद घेत आहेत. आज 2 दिवस त्यांची देखील उपस्थिती पाहिली गेली आणि खूप चांगलं आयोजन आज संपूर्ण टीमच्या माध्यमातून अधिरा स्पोर्ट्स क्लब सतीश शिंदे आणि संपूर्ण त्यांच्या टीमने आज जीव लावून काम करतात. आठ बॉलमध्ये 15 रन करायचे आहेत. नवीन बॅटर हार्दिक येतात. माहीमचे खेळाडू आहेत. विविध भागातून आज खेळाडू आले आहेत. बॉलिंगसाठी सन्नी. इकडे देखील आपण पाहिलं तर चुकी झाली गोंधळाकडून आणि किपरने देखील बॉल तिकडे कुठेतरी सुटला, त्यामुळे 2 रन मिळतील. 8 बॉलमध्ये आता मात्र 13 रन्स करायचे आहेत. बॉलिंगसाठी पुन्हा एकदा सनी. या बॉल देखील स्टेपाडून खेळण्याचा प्रयत्न केला गेला. या बॉलवर मात्र ड्रॉप स्ट्रोक पाहायला मिळतो. 4 रन मिळतात तिकडे. समीकरण थोडं आपण पाहिलं तर सोपं झालं. आता टीम स्वामी समर्थ संघ मात्र मॅच मध्ये आली आहे. 7 बॉलमध्ये 9 रन करायच्यात. विषेप मध्ये खेळण्याचा प्रयत्न केला गेला. फटका आपण पाहिला तर तिकडे 4 ने पुढे झाली 27.
न्यू बॅटर आपण पाहिलं तर हार्दिक आणि आल्याला मात्र देखील ऋतिकने देखील एक चांगला चौकार लगावला गेला. 7 बॉल 9 हा बॉल खूप महत्वाचा आहे. या बॉलवर देखील पुन्हा एकदा वाईट बॉल. समीकरण आलंय 7 बॉल मध्ये 8 रन करायचे आहेत. कंपल्सरी चेसिंग हा क्रीडा स्पर्धेचा नियम आहे. इकडे देखील धावपळ चालू आहे. 2 रननी मात्र धावपळ पुढे जाईल. समीकरण आलंय 6 बॉल मध्ये 6 रन करायचे आहेत. काल देखील एक अशी मॅच रंगली होती. अधिरा स्पोर्ट्स क्लब यांच्या माध्यमातून एक भव्य दिव्य असं आयोजन आज आपण पाहतोय. पैरू डेव्हलपर्सचं देखील आपण इकडे सहकार्य राहिलं गेलंय. शाह साहेब देखील या मॅचचा आनंद घेत आहेत. सहा बॉल मध्ये 6 रनची गरज आहे. सहा बॉल मध्ये 6 रनची गरज आहे. पहिलाच बॉल येतो डॉट बॉल. बॉलिंगसाठी ऋषी येतात. 5 बॉल मध्ये आता मात्र 6 रन करायचे आहेत. स्ट्राईक एंडला हार्दिक आहेत. पाच बॉल 6 रन करायचे. पहिला बॉल डॉट आलाय त्यामुळे समीकरण कुठेतरी आपण पाहिलं तर सोपं होतं, तिकडे कुठेतरी अवघड झालंय. या बॉलवर देखील फ्लिक केले गेले. गॅपमध्ये बॉल ट्रॅव्हल होईल. क्या बात आहे. हार्दिकने चांगले एफर्ट दाखवले. तिकडे स्वतःला झुकून दिलं. चार बॉल मध्ये 5 रन करायचे आहेत. ऋषीला मात्र हे 2-3 बॉल नीट इम्पॉर्टंट आहेत. चांगले टाकावे लागतील. देखील कव्हरला खेळण्याचा प्रयत्न केला गेला. ऋतिकच्या बॅटमधून एक देखना स्ट्रोक. रन मिळतील 4. आता मात्र अवघ्या 1 रनची गरज आहे. विनिंग स्ट्रोक पाहायला मिळेल का? परफेक्ट स्ट्रोक खेळले गेले. गॅपमध्ये बॉल आणि पडद्याला बॉल डायरेक्ट लागतोय. 4 रन ने मात्र धावफलक पुढे जाते. 1 रनची गरज आहे. काय बॅटिंग केली गेली आहे. 36 रनचं टार्गेट होतं आणि टीम स्वामी समर्थ संघ मात्र चांगली छाप सोडतायत. 3 बॉल मध्ये 1 रनची गरज आहे. बॉलिंग साठी आपण पाहिलं तर पुन्हा एकदा ऋषी 3 बॉल 1 आहे. मनोज नातानी साहेब आपलं देखील स्वागत आहे. आणि ही मॅच नावावर करत असताना श्री स्वामी समर्थ संघ सेमीफायनल मध्ये जाऊन
आणि या मॅच मध्ये प्लेअर ऑफ द मॅचचा पुरस्कार आपण पाहिलं तर ऋतिक आपण यायचं टायमिंगला 2 बाउंड्रीज त्याच्या बॅटमधून पाहिल्या गेल्या. चांगली कामगिरी केली ऋतिकने आणि आमचे मेरू डेव्हलपर्सचे शहासाहेबांच्या हातातून मात्र प्लेअर ऑफ द मॅचचा पुरस्कार दिला जाईल. वडाळ्याचे एक युवा खेळाडू आहेत, चांगला परफॉर्मन्स केला ऋतिकने, अभिनंदन. आमचे मेरू डेव्हलपर्स आज जम्मू शहासाहेब यांच्या हातातून मात्र ही प्लेअर ऑफ द मॅचची टी शर्ट आहे. श्री साई स्पोर्ट्सच्या माध्यमातून आपण पाहिलं टी शर्ट दिली जाते. खूप चांगली कामगिरी केली बॅटर ऋतिकने. 2 बाउंड्रीज मात्र लगावल्या टायमिंगला. चांगला खेळ केला गेला. वेल प्लेड ऋतिक. आणि टीमला मात्र पुढे घेऊन जातोय. त्यानंतर टीम वी यंग पॅकर माझगाव संघ आपण यायचं आहे. वी यंग पॅकर्स माझगाव संघाला मात्र एक छोटीशी भेटवस्तू आहे. त्यानंतर सेमीफायनलच्या मॅच साठी टॉस साठी यायचं आहे. स्वामी समर्थ त्यांच्या विरुद्ध अविनाश मुकेश रॉयल सेमीफायनलची मॅच आहे. आणि आपल्या टी शर्टची देखील अधीरा सत्यविनायक कामोड या संघाची देखील आपण पाहिलं टी शर्ट सेरेमनी ओपनिंग सेरेमनी टी शर्टच्या देखील आपण